Hello, my dear students. This is Swati Patil. I would like to welcome all of you on behalf of SPM Polytechnic Kumte. My dear students, this is the first video of Bridge course, and through this Bridge course, we are going to learn more about English language. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आपण हे काही जे इंग्रजी विषयाचा सराव घेणार आहोत त्या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि या सेशनच्या माध्यमातून आपण इंग्रजीचं बेसिक एकंदरीत शिकणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये त्याचा फायदा होईल हे नक्कीच आहे आणि तुम्ही तो फायदा करून घ्यावा असं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छित आहे. यानंतर आपण आत्ता या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर वी आर गोइंग टू लर्न सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज द SVO पॅटर्न ऑफ इंग्लिश लँग्वेज. माय डिअर स्टुडंट्स, वी ऑल नो दॅट communication is very important aspect of human life, and to communicate we need a language. There are number of languages and we are going to learn about English language, which is followed worldwide and in our textbooks too. Each language have alphabets, and in English there are 26 alphabets. A, E, I, O, U are vowels and remaining are consonants. Hope you remember this all. तुम्हाला नक्कीच माहिती असेल की इंग्लिशमधले स्वर आणि व्यंजनं काय आहेत. 26 अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये. या बेसिक इंग्लिशचा नक्कीच आपण अभ्यास केला आहे शाळेच्या जीवनामध्ये आणि मगच तुम्ही इथं 10वीपर्यंत आलाय. सो माय डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट थिंग इज टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. What is the objective of this particular video? We are going to see what is the sentence, what is the meaning of sentence, and we are going to learn the most important thing, that is the SVO pattern. English language is known to be an SVO type of language. Means विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, SVO पॅटर्न इंग्लिशमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे आणि तुम्हाला एखादं वाक्य जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्हाला तो पॅटर्न कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि काही उदाहरणं देखील आपण एक्झाम्पल्स देखील या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. सो नाव वी आर गोइंग टू फॉरवर्ड विथ द नेक्स्ट थिंग, दॅट इज द व्हॉट इज सेंटेन्स. वी आर गोइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज सेंटेन्स. वाक्य कशाला म्हणायचं एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये, काय त्याची डेफिनेशन असू शकते, व्याख्या असू शकते, हे पहिल्यांदा आपण पाहूयात. सी व्हॉट इज द डेफिनेशन. अ सेंटेन्स इज अ कलेक्शन ऑफ वर्ड्स दॅट कन्वे सेन्स ऑर मिनिंग and is formed according to the logic of grammar. Sentence means what? It is a collection of word. वाक्य म्हणजे काय इंग्लिशमध्ये शब्दांचा समुच्चय आहे, कुठंतरी असा समुच्चय की ज्याला एक सेन्स आहे, एक मिनिंग आहे, अर्थपूर्णता आहे. त्या शब्दांच्या समूहाला, ग्रुपला आपण काय म्हणू शकतो, सेंटेन्स. इट कॅन कॉल इट ॲज सेंटेन्स अँड इज फॉर्म्ड अकॉर्डिंग टू द लॉजिक ऑफ ग्रामर. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज वी शुड नो द ग्रामर. To create a sentence, particular sentence in English language, we need a grammar. आपल्याला त्या ग्रामरचा, व्याकरणाचा देखील अभ्यास आपल्याला माहिती पाहिजे. मग इंग्लिशचं सेंटेन्स करण्यासाठी व्याकरण म्हणजेच काय, SVO पॅटर्न असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट थिंग इज, नाव वी आर गोइंग टू फॉरवर्ड विथ द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज सब्जेक्ट. पुढचा मुद्दा बघतोय आपण, ते म्हणजे काय बघा, सब्जेक्ट. सब्जेक्ट कशाला म्हणायचं इंग्लिशमध्ये नक्की. A subject is a part of sentence that contains the person or the thing performing the action or verb in a sentence. Subject म्हणजे कर्ता. आपण काय म्हणू शकतो सब्जेक्टला, कर्ता. डुअर ऑफ द ॲक्शन. वाक्यामध्ये एखादी क्रिया जी महत्त्वपूर्ण दिली जाते, ती क्रिया कोण करत आहे, त्या शब्दाला, त्या नाऊनला, प्रोनाऊनला, त्या गोष्टीला आपल्याला काय म्हणता येईल, सब्जेक्ट. मीन्स सी, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे तो, की ज्यामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला दिसेल, म्हणजेच ते नाम असेल किंवा सर्वनाम असेल, की जे काय करत आहेत, परफॉर्मिंग द ॲक्शन जे क्रिया दिलेली आहे ती परफॉर्म करण्याचं काम करत आहेत. जे वर्ब आहे, ॲक्शनलाच आपण काय म्हणू शकतो, क्रियापद म्हणू शकतो, आणि ते परफॉर्म करणाऱ्या त्या पर्सनला आपल्याला काय म्हणायचं आहे, सब्जेक्ट असं म्हणायचं आहे. पुढचा भाग काय आहे, वर्ब. म्हणजे आपण जो SVO पॅटर्न स्टडी करतोय त्यातला पहिला पार्ट आहे सब्जेक्ट. S स्टँड्स फॉर सब्जेक्ट, V स्टँड्स फॉर वर्ब. अँड हाऊ कॅन वी डिफाईन वर्ब. आपण वर्ब कसं डिफाईन करू शकतो. सी, अ वर्ब इज डुईंग वर्ड दॅट शोज अन ॲक्शन, अन इव्हेंट ऑर स्टेट. म्हणजेच काय, क्रियापद एखादं कृती दाखवायचं काम करतं, ॲक्शन दाखवायचं काम करतं. मग ॲक्शन दाखवणाऱ्या शब्दाला आपल्याला काय म्हणायचं आहे, वर्ब असं म्हणायचं आहे.
अ सेंटेन्स मे आयदर हॅव अ मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब और बोथ. एखाद्या वाक्यामध्ये मेन वर्ब असू शकतं, त्याबरोबर हेल्पिंग वर्ब किंवा दोन्हीही तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये सहज आढळून येतील. मीन्स काय की मेन वर्ब असेल आणि हेल्पिंग वर्ब मीन्स काय की जे काळानुसार बदलले जातील. प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काळामध्ये ॲम इज आर असेल, पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर असेल, फ्युचर टेन्समध्ये शाल विल असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. आय एम रायटिंग धिस लेटर म्हणजे रायटिंग हे मेन वर्ब आहे. आय ॲम तिथं काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. असे वाक्य तुम्हाला दिसतील. नो सेंटेन्सेस कॅन बी कम्प्लीट विदाऊट अ वर्ब. अँड माय डिअर स्टुडंट्स, आपण असं म्हणू शकतो की वर्ब म्हणजे त्या वाक्याचा, त्या सेंटेन्सचा आत्मा आहे आणि क्रियापदाशिवाय इंग्लिशमधलं वाक्य पूर्ण होणार नाही. सो त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व लाभलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची डेफिनेशन काय असू शकते? An object is a noun or pronoun that is governed by a verb or a preposition. There are three kinds of object. Object means काय? कर्म म्हणू शकतो आपण त्याला. मग कर्म म्हणजे काय? सी सब्जेक्ट जर वाक्यामधलं डुईंग द ॲक्शन असेल, म्हणजे डुअर ऑफ द ॲक्शन असेल, तर ऑब्जेक्ट काय आहे? रिसिविंग द ॲक्शन आहे. म्हणजेच त्याचा परिणाम आहे, त्या ॲक्शनचा कुठेतरी परिणाम झाला आहे ज्याच्यावरती, त्याला आपल्याला ऑब्जेक्ट असं म्हणायचं आहे. विच इज अफेक्टेड बाय द ॲक्शन. त्याला आपण कर्म असं म्हणू शकतो. मग महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नाऊन, प्रोनाऊन की जे फक्त सब्जेक्ट म्हणून काम करत नाहीत, ते बहुतेक वेळा तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणूनही एखाद्या वाक्यामध्ये दिसू शकतील. मीन्स वी कॅन से दॅट नाऊन डू नॉट जस्ट फंक्शन ॲज अ सब्जेक्ट इन अ सेंटेन्स, दे कॅन ऑल्सो बी द ऑब्जेक्ट्स. Hope you have understood this much, the definition of subject, verb and object. Next part. Now we are going to see some examples of the SVO pattern. Subject. Subject means a person can be a subject. वाक्यामध्ये पर्सन सब्जेक्ट म्हणून काम करू शकतो. आता या स्टेपचं आपल्याला एक उदाहरण बघायचं आहे, म्हणून या प्रकारचे इमेजेस तुम्हाला इथे दाखवले गेलेले आहेत. नेक्स्ट, वर्ब. सी रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचनाची क्रिया आणि क्रिया म्हणजेच वर्ब, म्हणजे जो शब्द आपल्याला ऍक्शन दाखवण्याचं काम करतोय. नेक्स्ट, न्यूजपेपर. ऑब्विसली इट इज ऑब्जेक्ट. त्या सेंटेन्समध्ये त्याचा रोल काय असणार आहे? ऑब्जेक्टचा, कर्म म्हणून ते काम करत असणार आहे. आता या सगळ्या इमेजेसवरनं आपल्याला एक वाक्य बनवायचंय, ते म्हणजे पुढचं वाक्य. एक्झाम्पल म्हणून बघू शकतो आपण. बघा, कबीर रीडिंग न्यूजपेपर. Means Kabir is reading a newspaper. Now it is a complete sentence. एक पूर्ण वाक्य आहे. Kabir is reading a newspaper. म्हणजे आता मगाशीच्या इमेजेस प्रमाणे जर आपण अर्थ लावायचा प्रयत्न केला तर कबीर काय आहे? पर्सन. रीडिंग काय आहे? वाक्यामधलं वर्ब आहे, मेन क्रिया आहे, ऍक्शन आहे. सो ते वर्ब आहे. आणि न्यूजपेपर काय असू शकतं? ऑब्जेक्ट. आणि मग त्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि आर्टिकल घालून आपण ते वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्याला एक अर्थ देण्याचा प्रयत्न केला. मग वाक्य कसं तयार झालं? कबीर इज रीडिंग अ न्यूजपेपर. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल आता. कबीर सब्जेक्ट आहे, रीडिंग वर्ब आहे आणि न्यूजपेपर वाक्यामधलं ऑब्जेक्ट आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मगाशी आपण ज्या अभ्यासली डेफिनेशन, त्याला रिलेट करून बघू शकता की नक्की तुम्हाला समजलंय का नाही. ओके, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Amit is driving a car. In this example, Amit is subject. Driving is action obviously, so that's why driving is verb. And car is object. Okay. Next example. Usha is drinking the water. Usha is subject. Verb is drinking. Water is object. पुढचं उदाहरण बघूयात आपण. Aarti is working on the project. Aarti, it is the name of girl, so that's why Aarti is noun, so it is subject. Working, it is action, so that's why working is verb, main verb. Next, project is object. She is working on something, on project, so that's why project is object. Samir is walking in the sun. Means Samir is subject, walking is verb, sun is object.
In this way, we have seen the examples of SVO pattern. Hope you have understood this much very well. तुमच्या लक्षात आलं असेल की SVO पॅटर्न म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे ओळखायचं आणि सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टच्या माध्यमातून एखादं वाक्य इंग्लिशमध्ये कसं बनवायचं ते तुम्हाला समजलं असावं. याची प्रॅक्टिस करा, वेगळे वेगळे वाक्य घ्या आणि SVO पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा आणि डिस्कस करा. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, नाही समजला असेल, कमेंटच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका. तुमचे ओपिनियन नक्कीच जरूर सांगा. आणि राहिला प्रश्न ऑब्जेक्टचा. तर ऑब्जेक्टचे जे आपण 3 पार्ट आहोत असं म्हणालो होतो डेफिनेशन मध्ये, तर ते तुम्हाला डिटेल एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकवले जातील. खास करून तो व्हिडिओ फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट वरती बनवला गेला असेल. Okay, thank you so much, dear students. Listen this video properly and try to understand SVO pattern of the English language. Thank you.